काल 2 दिवसापूर्वी जो गुन्हा घडला आमच्या सर्व नगरसेवकावर, उपनगराध्यक्षावर व सर्व नागरिकांवर जो गुन्हा दाखल केला माननीय नेवासा शहराच्या नगराध्यक्षांनी, तर मी सर्वात प्रथम त्याचा निषेध करतो की किरकोळ गोष्ट होती, त्यांनी ती इतकी वाढवली, ही गोष्ट एवढी वाढवायची गरज नव्हती। उपनगराध्यक्षाचं दालनात मीटिंग ठेवली होती, ती अधिकाऱ्यांनी ठेवली होती। ती नेवासा शहराची जी ग्रामदैवताची यात्रा आहे त्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व पाणी पुरवठा यासाठी ती मीटिंग ठेवण्यात आली होती, परंतु त्यांनी जाणून बुजून अधिकाऱ्यांना तिथे येऊ दिलं नाही। पण ज्यावेळेस दालन अस्वच्छ होतं उपनगराध्यक्षाचं, त्यांच्या दालनात गेलं, त्यांनी मोठ्या मानाने म्हणायला पाहिजे की माझ्या दालनात बसा व त्यावेळेस तिथं मीटिंग घ्या, परंतु त्यांनी तसं केलं नाही। जो गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यात माझं नाव टाकलं। हा गुन्हा त्यांनी त्यांच्या FIR मध्ये दिलंय की 11 वाजता काढला। मी तिथं 12 मिनिटं कमी असताना इथं आलोय। मी 10 वाजल्यापासून ते 11:45 पर्यंत मी PI साहेबांसोबत पालखी मार्गावर पाहणी करत होतो। मी सदर CCTV 5 ठिकाणच्या CCTV आलेलो आहे आणि पोलीस स्टेशनचा पण CCTV मी PI साहेबांना सोडवायला गेलतो, त्यावेळेस पण मी तिथं आलेलो आहे, पण तरी पण माझ्यावर दाखल केला। समजा ठीक आहे, मी नगरसेवक असल्या कारणाने दाखल केला, परंतु माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्याचं काही गरज नव्हती। त्याचंही नाव टाकलं। तो 2 वाजल्यानंतर इथं नगरपंचायत मध्ये आला होता आमच्या वैयक्तिक कामानिमित्त, पण तुम्ही काही आमच्या प्रभागातील नागरिक म्हणजे आमचे विरोधक व काही गावातील विरोधक यांना घेऊन जो तुम्ही जाणून बुजून हा प्रकार करत आहे की आमच्या मागे कोणी नाही म्हणून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करायचा, दोन्ही भावांना गुन्ह्यात गुंतवायचं म्हणजे हे परत बोलणार नाही। तुम्ही हे किती जरी केलं, आम्ही जनतेसाठी कायम भांडत राहणार, चांगल्या मुद्द्यासाठी आणि आम्ही पाहण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच भांडत होतो। इथं काय आमचा वैयक्तिक काही विषय पण नव्हता, आम्ही नागरिकांच्या समस्येसाठीच भांडत होतो। मी या व्हिडिओद्वारे त्यांना एक सूचित करतो की तुम्हाला एवढं वाटत होतं ना, तर तुम्ही सर्व 20 नगरसेवकांची विश्वासात घेऊन एक मीटिंग घ्यायला पाहिजे होते, परंतु तुम्ही तशी घेतली नाही। सर्वात प्रथम सुरुवात तर तुम्ही केली, तुम्ही तुमची आढावा बैठक घेतली, त्यावेळेस आम्हाला सांगितलं नाही आणि ही मीटिंग आम्ही नव्हती तर अधिकाऱ्यांनी ठेवलेली होती। तुम्ही मोठ्या मनाने यायला पाहिजे होते, तुमचं जागा मीटिंग ठेवायला पाहिजे, अस्वच्छ होती तर, परंतु तुम्ही तसं केलं नाही। तुम्ही जाणून बुजून अधिकाऱ्यांना येऊ दिलं नाही आणि त्याच्यात सांगितलं की आम्ही सूचना केलेल्या असताना तुम्हाला मीटिंग करायची काय गरज होती। तुम्ही आता सुद्धा नेवासा शहरात पालखी मार्गावर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकता, तिथं किती अस्वच्छता आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि हा फक्त आम्ही आमचे जे प्रभाग आहे त्या प्रभागापुरताच नाही तर पूर्ण शहरासाठी आम्ही हा विषय बोललेलो होतो। परंतु त्यांना जर अशा पद्धतीने काम करत असेल व आम्हाला कामच करू द्यायचं नसेल तर आम्ही आमचे राजीनामे देतो। तुम्ही तुमच्या पद्धतीनेच कारभार चालवा, तुम्हाला जे करायचं ते करा व तुम्ही याचं त्याचं ऐकून जर तुम्हाला खोटे गुन्हे दाखल करायचे असेल आणि कामच करून द्यायचं नसेल तर नेवासा शहरातील नागरिकांनी जे तुमच्या नगराध्यक्ष निवडून तुमच्याकडून ज्या विकासाच्या हे केलेलं आहे, भावना ठेवलंय, त्याचं तुम्ही भंग करतात। तुम्ही महिलांचे पण नाव टाकले गुन्ह्यात, तुम्ही लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर निवडून आले, तुम्ही नगर पंचायत मधल्या लाडक्या बहिणींनाच न्याय देऊ शकत नाही तर गावातील बहिणींना नागरिकांना काय न्याय देऊ शकणार। तुम्ही सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन यापुढील काळात तरी काम करताल व हे जे खोटे गुन्हे दाखल केले आमच्यावर, आम्ही पण पोलीस निरीक्षक साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे की तुम्ही सदर CCTV चेक करावे। मी 12:10 कमी असताना इथं आलोय, ते CCTVच्या लाईव्ह मध्ये पण आहे आणि पोलीस स्टेशनच्या हॉस्पिटलच्या मंदिराच्या पण CCTV मध्ये आहे। माझ्या भावावर पण गुन्हा दाखल करण्याची काही गरज नव्हती आणि तुम्हाला यापुढे करत असेल तर आमच्या घरातल्या सगळ्यांचे नावं टाका, याची पण तुम्हाला सांगतो। आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी भांडत राहणार, तुम्हाला जर वाटत असेल आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करायचा तर आम्ही कदापि दाबणार नाही, आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी कायम भांडतच राहणार। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।